आहेत कसे म्हणावे देशात लोकशाही, आहेत कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये बसले खुन्याचे खुले सिपाही, निष्पाप लोकांना घालतात हे गोळ्या, निष्पाप लोकांना घालतात हे गोळ्या, सत्कार चोरट्यांचे करता राजेशाही, सत्कार चोरट्यांचे करता राजेशाही. या उक्तीप्रमाणे देशाभरात फक्त जे राज्यकर्ते आहेत, जे शासनकर्ते आहेत, ते कशा प्रकारचं शोषण करत आहेत हे तुम्हा आम्हाला माहीत असून देखील तुम्ही आम्ही गप्प, तुम्ही आम्ही शंडाच्या अवलादी होतो, तुम्ही आम्ही गप्प बसतो. लहान मुलींवर असो अथवा मोठ्या मुलींवर अथवा बायांवर असो, हे कशा पद्धतीने लैंगिक अत्याचार करतात आणि अत्याचार करून खुले मोकाट राजेशाही थाटात तेही फिरतात. हा तुम्ही आम्ही विचारच करत नाही. तुम्ही आम्ही फक्त आपलं जगणं, फक्त आपलं राहणीमान, आपलं खानपान, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह इथपर्यंतच सीमित आहोत. अहो, मुके जनावर देखील आपलं पोट भरतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? जर तुम्ही आम्ही जर शांत बसणार असाल आणि तुम्ही आम्ही जर शांत असेच गपगुमान राहणार असाल, तर मग ह्याच लोकांचं खूप भलं होत राहील, खूप चांगलंच होत राहील. निमूटपणे आपण अत्याचार सहन करायचे आणि त्यांनी आपल्यावर अत्याचार करत राहायचे. फक्त एवढंच चालत राहणार. आज काल जो व्हिडिओ मी तुमच्या समोर बनवला आणि दिला, तो पाहिला देखील तुम्ही. ते व्हिडिओमध्ये मी ज्या राजकारण्यांवर, ज्या आमदारांच्या, खासदारांवर जी टिप्पणी केली ती तंतोतंत खरी आहे. आणि नुकतंच गुगलवर मी चेक करत होतो आणि पाहिलं की देशाभरात किती आमदारांवर आणि किती खासदारांवर गुन्हे आहेत. अशा पद्धतीचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे किती लोकप्रतिनिधींवर आहेत. मग त्यात सत्ताधारी बीजेपीचे किती आहेत, मग ते विरोधी पक्ष काँग्रेसचे किती आहेत, तृणमूल काँग्रेसचे किती आहेत, आम आदमी पार्टीचे किती आहेत, हा संपूर्ण लेखाजोखा आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर जे लोकप्रतिनिधी आहेत तेच ठरले आहेत भक्षक. जवळपास 151 विद्यमान जवळपास 151 आमदार व खासदार यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. यात सर्वाधिक लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपीचे आहेत. बीजेपीचे जवळपास 54 असे आमदार आणि खासदार आहेत की त्यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. त्याचबरोबर त्या खालोखाल नंबर लागतो तो काँग्रेसचा. डॉक्टर बाबासाहेब बोललेले होते, लक्षात घ्या, काँग्रेस हे जळतं घर आहे. काँग्रेस हे जळतं घर आहे आणि याचे तुम्ही चाराण्याचे देखील सदस्य होऊ नका. ह्याच काँग्रेसचे देखील जवळपास 23 आमदार आणि खासदारांवर जवळपास महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. त्यानंतर तेलुगू देसम पार्टी येते. तेलुगू देसम पार्टीच्या देखील लोकप्रतिनिधींवर 17 गुन्हे आहेत. गंभीर आहेत ते पण. हे जे गुन्हे आहेत ना, हे संपूर्ण गंभीर आहेत. त्यानंतर आम आदमी पार्टी, केजरीवाल म्हणतो काय की मी आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांचं मी सरकार आणू इच्छितो, आणि त्याचे देखील खासदार आणि आमदार किती 13 आहेत. 13 महिला अत्याचाराचे गंभीर गुन्हे असलेले. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी महिला आहेत आणि त्या महिला एका पक्षाच्या प्रमुख आहेत आणि तुमचं पश्चिम बंगालच्या त्या मुख्यमंत्री आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि महिला मुख्यमंत्री असून त्यांच्या
तर राज्यात आणि त्यांचेच लोकप्रतिनिधी जवळपास 10 आहेत, 10 गंभीर गुन्हे असलेले. त्यानंतर येतो शिवसेना 3, राष्ट्रवादी 1 आणि अन्य जे छोटे मोठे जे दल आहेत ज्यांचं कुठंच अस्तित्व नाही असे देखील त्यांचे एखाद दोन जे खासदार आहेत तेही बरबटलेले आहेत. त्यांच्यावर देखील जवळपास 30 असे जे लोकप्रतिनिधी आहेत अन्यांचे त्यांच्यावर देखील गुन्हे आहेत. मग तुम्हा आम्हाला विचार पडला पाहिजे, तुम्हा आम्हाला प्रश्न पडला पाहिजे की अरे हेच लोकप्रतिनिधी जर लोकांचे जर भक्षक होत असतील तर राहिलंच काय. आता ज्या घटना घडलेल्या आहेत त्यात जवळपास महाराष्ट्रभरात तर बलात्काराच्या घटनांनी तर थैमान घातलेलं आहे. एक प्रकरण बाहेर येत आहेत आणि एक प्रकरण बाहेर येत असताना हे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कसं मूग गिळून गप्प आहे, कसं मूग गिळून गप्प आहे. का यांच्याकडे अधिकार नाहीत का? का यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं असं बळ नाही का, साधन सामग्री नाही का की ते त्वरित हा खटला न्यायालयात जाऊन सरकारची बाजू मांडून आणि दोषींना अतिशय अल्प कालावधीत त्यांना फाशीची शिक्षा देतील? आहे, सगळ्याच तरतुदी आहेत भारतीय संविधानात, सर्वच तरतुदी आहेत, परंतु यांची इच्छा नाही. यांची जणू काही आरोपींना वाचवण्याची एक चलढकल चालू आहे, चढाओढ चालू आहे असं दिसतं. प्रत्येक गोष्टीत राजकारण, प्रत्येक गोष्टीत राजकारण. दलित आदिवासींच्या विरोधात ज्या सुप्रीम कोर्टाने क्रिमिलेअरची अट घातली आणि ते सर्व हक्क अधिकार राज्य सरकारांना दिले की तुम्ही त्या पद्धतीने आरक्षण देऊ शकतात. म्हणजेच काय, SC STचं आरक्षण हे संपूर्ण संपुष्टात. मग त्या विरोधात जर संपूर्ण SC ST आंदोलन करत असेल तर ते आंदोलन कशा पद्धतीने दाबलं जातं. आणि हे जे सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत, या न्यायाधीशांचा प्रथमतः तर मी व सगळ्यांनी यांचा निषेध केला पाहिजे की हे सर्व सवर्ण जातीतले, हे सर्व सवर्ण असलेले जे जज आहेत, या जजांनी अशा पद्धतीने वंचित गरीब जे दलित आदिवासी आहेत यांचं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र लावलेलं आहे. आणि त्यात सत्ताधारी पक्ष जे एकेकाळी मी पहिलेच उक्ती म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला जे म्हटलं आहे तर कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये बसले खुन्याचे खुले सिपाही, निष्पाप लोकांना घालतात हे गोळ्या, सत्कार चोरट्यांचे करता राजीशाही. काल परवा एक 10-20 वर्षापूर्वी गुजरातमध्ये असंच घडलं आणि ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्या राजशाही सत्कार झाला आणि तेच राज्यकर्ते होऊन बसले. जे तडीपार होते तेच आज देशाच्या प्रमुख पदावर जाऊन बसलेले आहेत. मग यांच्याकडनं तुम्ही आम्ही कुठल्या न्यायाची अपेक्षा करू शकतो, कुठल्या चांगल्या राज्यकारभाराची अपेक्षा करू शकतो? मुळीच नाही. हे फक्त त्यांची जी मानसिकता आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीची मानसिकता आहे, लोकांना लुटण्याची मानसिकता आहे, त्याच पद्धतीने हे राज्य करतील. महिलांविषयी आदर फक्त कागदांवर दिसतो, महिलांविषयी आदर फक्त बोलण्यात दिसतो, त्यांच्या चारित्र्यात आणि वागण्यात अजिबात दिसत नाही, हे स्पष्ट जाणवतं. म्हणून जे शिकलेले सवरलेले आहेत ते शिकलेल्या सवरण्यांनी लक्षात घ्यावं, ते शिकलेल्यांनी सवरल्यांनी लक्षात घ्यावं आणि वेळीच जागं व्हावं. अन्यथा हे लोकप्रतिनिधी, आताच मी तुमच्याकडे पाडे वाचून दाखवले, किती सत्ताधाऱ्यांचे किती, विरोधी पक्षाचे किती आहे, पण एखादा 2 पक्ष तर नक्कीच असेल की त्यांचे असे गुन्हेगार प्रवृत्तीचे आमदार नसतील, खासदार नसतील, आणि जर असतील तर त्यांना जेलमध्ये टाकण्याची त्या पक्षाची हिंमत असेल. असे नक्कीच देशभरात पक्ष आहेत
त्या पक्षांच्या बरोबर भारतीय जनतेने उभं राहावं. ज्यांनी 1 रुपया कधीही इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून घेतलेला नाहीये, अशा पक्षांच्या मागे उभं राहावं. अशा पक्षांची नीतिमत्ता साफ आहे, जे लोकांच्याच पैशातून पक्ष चालवतात. असा पक्ष आपण शोधला पाहिजे, ना की शेठजी भटजी लाटजी जे मोठे मोठे उद्योजक आहेत, ते उद्योजकांच्या पैशांवर जे सरकार आज चालवत आहेत, ते फक्त आणि फक्त त्यांचंच भलं करत आहेत. आता सुप्रीम कोर्टाच्या एका वकिलाने सांगितलं की फुकटची रेवडी वाटतात. नक्कीच फुकटची रेवडी नक्कीच वाटतायत, आणि ती वाटणं थांबवलं पाहिजे. चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे, चांगल्याची न्यायाची व्यवस्था केली पाहिजे, चांगल्या सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे, चांगल्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली पाहिजे, ना की अशा फुकटच्या रेवडी वाटण्याची व्यवस्था ही बंदच झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर या उद्योगपतींचं जवळपास 8 ते 10 लाख करोड रुपयाचं जे कर्ज या विद्यमान सरकारने माफ केलेलं आहे, त्याविषयी तुम्ही बोलणार नाहीत का? त्याविषयी बोलावं लागेल, त्याविषयी बोला. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे वकील, एक व्हिडिओ आलेला होता व्हॉट्सअपला, तो म्हणत होता, अरे तू त्यांच्या विरोधात देखील बोल. त्या उद्योगपतींना जे फुकटची जी रेवडी जे कर्ज त्यांचं माफ केलेलं आहे, हा का या लोकप्रतिनिधींच्या बापजाद्यांचा पैसा आहे का? हे का कुठे कामाला जातात का? तो पैसा कमवून तो पैसा या उद्योगपतींचा माफ केलेला आहे, तो पैसा सरकारी तिजोरीत या लोकप्रतिनिधींनी टाकला आहे का? मुळीच नाही ना. तर हा जनतेचा पैसा आहे. जनतेला विचारूनच कोणाचं कर्ज माफ करायचं, कोणाचं नाही, हे ठरवलं गेलं पाहिजे. म्हणजेच भारतीय संविधानानुसार ठरवलं गेलं पाहिजे, ना की अशा फुकटच्या मोठे मोठे अब्जोपती, अरबोपती, खरबोपती, अदानी अंबानींचे कर्ज माफ करतात. अनिल अंबानीचं 45,000 कोटीचं कर्ज ह्या सरकारने माफ केलं. केव्हा ते इलेक्शन लागले 2024चे लोकसभेचे, त्या तोंडावरच ऐन वेळेसच सरकारने माफ करून दिलं. ही फुकटची रेवडी नाही का? ही फुकटची रेवडी वाटताना त्यांना लाज वाटत नाही का? जनतेचा पैसा असा उधळपट्टी करायला मोफत मध्ये त्यांनी घ्यावा, परदेशात पळून जावा. विजय मल्ल्या पहा, नीरव मोदी पहा, ललित मोदी पहा, आणि अजून बरेचसे काही गुजराती जे आहेत, जे उद्योगपती, हे सर्व देशाला लुटून पळालेले आहेत. यांच्याविषयी कोणी बोलणार नाही का? बोलावं लागेल, यांच्याविषयी बोलावं लागेल. यांना परदेशातून तिथून इथपर्यंत आणावं लागेल. यांच्याकडनं तो पैसा, जनतेचा पैसा वसूल करावा लागेल, आणि जनतेच्याच कामी तो पैसा आणावा लागेल. म्हणून म्हणतो, भारतीय जनतेने भारतीय संविधान वाचलं पाहिजे. आपले हक्क अधिकार, आपले फंडामेंटल राईट्स काय आहे हे आपण जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. नाहीतर ये जमी बेच देंगे, आसमां बेच देंगे. अगर सो गए कलम के सिपाही तो वतन के सिपाही वतन बेच देंगे. जमी बेच देंगे, आसमां बेच देंगे. जमी बेच देंगे, आसमां बेच देंगे. अगर सो गए कलम के सिपाही, तो ये वतन के सिपाही जो है, जो आज राज कर रहे हैं, वो अपना वतन बेच देंगे. एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. मी चंद्रकांत ठाकरे.